नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक साने गुरुजी यांच्यासोबत बेबी सरोजा व दुःखी या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, प्रेमा तिचा पती श्रीधर याला भेटण्यासाठी तुरुंगात काही भेटवस्तू घेऊन गेली. आता पाहूयात पुढे. 1933 साली वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला होता. प्रेमा पुन्हा त्यात सामील झाली. आणि रामराव काय करीत होते? महात्माजींनी आपल्या प्रख्यात हरिजन दौरा हिंदुस्थानभर सुरू केला होता. सनातनी मंडळींची गंजलेली हृदय उघडण्यासाठी महात्माजी हिंडत होते, दिव्य संदेश देत होते. बाहेरची दगडी मंदिरे कोण उघडणार? ते महान कार्य या महापुरुषाने उचलले. रामरावांनाही स्फूर्ती आली. हरिजनांसाठीच त्यांना छळ सहन करावा लागला होता. महात्माजींनी आपल्या तपस्येने आता स्फूर्तिगंगा निर्माण केली होती. वातावरण अनुकूल होते. आपणही प्रचार करीत बाहेर पडावे असे रामदेवरावांना वाटले. सरोजाला ते बरोबर घेणार होते. सरोजाचा आवाज गोड होता. सुंदर अभंग व पदे तिला त्यांनी शिकवली होती. हरिजन चळवळीवरही त्यांनी गाणी लिहिली होती. आपल्या मित्रांचा निरोप घेऊन रामराव खरेच बाहेर पडले. गावोगाव फिरू लागले. सरोजा दमली तर तिला खांद्यावर घेत. हिंदुस्थानातील गावे जवळजवळ असतात. 4-4 मैलांवर गावं आहेच. रामरावांची वाणी प्रासादिक होती. ते रस्त्यात भजन करीत उभे राहत. सरोजा मधून गाणी म्हणे आणि रामराव तेथेच उभ्याने प्रवचन सुरू करीत. एकदा एका गावात ते गेले होते. लहानसेच गाव. त्या गावात त्या दिवशी कोणीतरी मेले होते. रामरावांनी त्यावर प्रवचन सुरू केले. बंधूंनो, मृत्यू सर्वांना समानता शिकवतो. हा राव की हा रंक, मृत्यू हे बघत नाही. हा श्रेष्ठ की कनिष्ठ, हेही मृत्यू बघत नाही. हे मरणे म्हणजे देवाकडचे संदेश असतात. मरणेही सावध करण्यासाठी येतात. एक दिवस मरायचंच आहे सर्वांना, म्हणून प्रेमाने नांदा. कोणाला तुच्छ मानू नका. सारी देवाचीच लेकरे आहोत. ईश्वरी अंश सर्वत्र आहे. हरिजन का वाईट आहेत? ते श्रमाने भाकर मिळवतात. आणि जो श्रमाने भाकर मिळवतो तो सर्वात पुण्यवान. हरिजनांमध्ये श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रामाणिकपणा आहे, म्हणून त्यांनाही जवळ घ्या. ऊस वाकडा असला तरी आतील रस मात्र गोड असतो. धनुष्य वाकडे असले तरी बाण सरळ जातो. चोखामेळा, तो थोर हरिजन साधू, त्याने अभंगात नाही का म्हटले, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भूललासी वरिलिया सोंगा. म्हण ग सरोजा तो अभंग. सरोजाने तो अभंग गोड आवाजात म्हटला. परिणाम विलक्षण झाला. शेवटी सरोजाने सर्वांना हात जोडून प्रार्थना केली. हरिजनांना जवळ घ्या, म्हणजे देव जवळ येईल, स्वातंत्र्य जवळ येईल. तिची ती उत्कट प्रार्थना ऐकून लोक सद्गतीत झाले. असा प्रचार चालला होता. एका गावी मुक्काम असताना रामराव वर्तमानपत्रे वाचित होते. तो एका वर्तमानपत्रात त्यांनी एक जाहिरात वाचली. ते आश्चर्यचकित झाले. सरोजा, सरोजा. काय बाबा? अगं, तुला देवाने एकदम लक्षाधीश केले आहे. देव तुझ्यावर प्रसन्न झाला आहे. ही बघ जाहिरात. तुला नाही सारे समजणार. आता आपल्याला परत गेले पाहिजे. आपण असे फिरतच राहू. किती दिवस फिरशील अशी? तुम्ही बरोबर असलात म्हणजे नेहमी फिरेन. आणि आईला नाही का भेटायचे? मला एकदा भेटली होती आई. बाबा, ती खरेच आहे का हो माझी आई? आणि माझे बाबा कुठे आहेत? तुम्ही आजोबा, परंतु मी आपली तुम्हालाच बाबा म्हणते. माझी आई, बाबा मला केव्हा भेटतील? आई तर भेटेल, मग पुढे पाहू. रामराव व सरोजा परत मुंबईला आले. त्या वकिलाच्या पत्त्यावर उभयंता गेली. रामरावांनी आपली सर्व हकीकत सांगितली. प्रेमाच्या लग्नाच्या वेळेचा एक फोटोही होता. त्यांच्याजवळ एक प्रत होती. प्रेमाचाही एक फोटो होता. त्यांनी सर्व फोटो दाखवले. होय, हीच सरोजा, हेच रामराव. तो बंगला, ती इस्टेट सरोजाला मिळाली. त्या बंगल्यात रामराव राहायला आले. माळ्याने बंगला उघडला. दिवाणखान्यात दोघे आली. हाच बंगला. येथेच आई होती. कुठे आई पण आता ती?
येथे माझी तिने वेणी घातली, इथे खाऊ दिला. आता कुठे गेली? आई तुरुंगात आहे बाळ. आणि माझे बाबा, तेही तुरुंगात. मग आपणही जाऊ तुरुंगात, सारी एकत्र राहू. येता? लहान लहान मुलेसुद्धा जातात, मी नाही भिणार. सरोजा, लवकरच ते सुटतील आणि तुम्हाला आता आजोबा हाक मारत जा, समजलीस? होय आजोबा. न पाहिलेले माझे बाबा येणार म्हणून ना? हो. एके दिवशी सरोजा व रामराव प्रेमाच्या भेटीस निघाली. तुरुंगात भेट झाली. प्रेमा, बरी आहेस ना? रामरावांनी विचारले. तुमच्या आशीर्वादाने सारे गोड होत आहे. आत्याची हकीकत कळली नाही? वकिलांनी सांगितली. तू सुटलीस म्हणजे आणखी सांगशील. सरोजा, जा ना आईजवळ. प्रेमा, आई केव्हा येईल असे सारखी म्हणत असते. ये बेबी ये. प्रेमाने सरोजाला जवळ ओढले. तिच्या केसांवरून हात फिरवला. सरोजा, त्या दिवशी तू पळून का ग गेलीस? मला नाही कळत. पुन्हा नाही ना जाणार? परंतु आता आजोबा आणि आपण सारे एकाच ठिकाणी राहायचे. आई, बाबा कसे आहेत? ते कसे दिसतात? गोरे गोरे आहेत हो ना? कशावरून ग? मी गोरी आहे ना म्हणून. बाबा, तुम्ही जाऊन श्रीधरलाही भेटा. तोही आता लवकरच सुटेल, मीही सुटेल. सारा आनंद होईल. आई, आम्ही गावोगाव हिंडत होतो. मी गाणी म्हणत असे. बाबा, नाही आजोबा, प्रवचन करीत. गंमत. म्हणूनच देव प्रसन्न झाला. लहान मुलांना देव लवकर भेटतो. ध्रुवाला भेटला नाही का हो आजोबा? अशा गोष्टी चालल्या. शेवटी रामराव व सरोजा गेली. श्रीधरलाही भेटायला दोघे गेली. सरोजाकडे श्रीधर पाहत राहिला. मरो तुझी सरोजा, हे स्वतःचे शब्द त्याला आठवले. त्याचे डोळे भरून आले. तुम्हीच ना माझे बाबा? गोरे गोरे बाबा, रडू नका. तुम्ही सुटाल आता. आई सुटेल. होय हो, सुटू. आता मला ओळखशील ना? हो. मी पाहिलेच नव्हते कधी तुम्हाला. रामराव व सरोजा मुंबईस आली. श्रीधरला मित्रांनी विचारले, ती कोणाची मुलगी? माझी. ती माझी हो बेबी सरोजा, तो प्रेमाने म्हणाला. सरोजाला घेऊन रामराव आपल्या जन्मगावी शिवतरला गेले. ते हरिजन वस्तीत उतरले. गावातील वातावरण आता निवळले होते. महात्माजींच्या उपवासाने गावात क्रांती झाली होती. रामराव आले आहेत हे कळताच पूर्वीची सनातनी मंडळी त्यांच्याकडे गेली. त्यांना त्यांनी गावात नेले. गावच्या मंदिरात त्यांनी प्रवचन केले. ते ऐकून लोकांना आनंद झाला. सरोजाने सुंदर अभंग व गाणी म्हटली. किती गोड गळा आणि दिसते तरी किती गोड, असे बायका म्हणाल्या. आणि सरोजाला ती लाखो रुपयांची इस्टेट मिळाल्याचेही समजले. लोकांना आश्चर्य वाटले. रामराव आज श्रीमंत होते. त्यांचा वाडा त्यांना परत द्यायला सावकार तयार होता. रामरावांनी पैसे दिले व वाडा घेतला. सरोजा व रामराव पुन्हा वाड्यात आली. हरिजन बंधू आले. त्यांनी वाडा झाडला, स्वच्छ केला. या वाड्यात आपण धर्मार्थ दवाखाना घालू, असे रामराव म्हणाले. प्रेमाची लहानपणची इच्छा पूर्ण होईल. गावकरी म्हणाले, तुम्ही अस्पृश्यांना जागा दिली ते देवाला आवडले. महात्माजींसारख्यांनी आज ते अंगावर घेतले. देवाचे काम करणाऱ्यावर आज ना उद्या लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय कशी राहील? आपल्याच भावांना तो दूर लोटतो. तो भाग्याला दूर लोटतो, स्वातंत्र्याला दूर लोटतो. आता आमचे डोळे उघडले. तुम्ही आमचे गुरु आणि महात्माजी तर जगद्गुरू. सरोजासह रामराव मुंबईस आले. श्रीधर व प्रेमा आता सुटून आली. आनंदी आनंद झाला. दुःखानंतरच्या सुखाला एक अपूर्व गोडी असते. श्रीधरला ज्या जुन्या आठवणी येतात, परंतु प्रेमा एकदम म्हणते, नको हो जुने काढू. एकदा सर्व मंडळी पुन्हा शिवतरला आली. विटनाकाला 10 रुपयांचे 100 रुपये प्रेमाने दिले. शिवतरच्या त्या वाड्यात धर्मार्थ दवाखाना आता सुरू झाला. त्या दवाखान्याला आत्याचे नाव दिले गेले. आपल्या बहिणीवर आपण कायमचा राग कसा केला याचे रामरावांना पुष्कळ वाईट वाटले.
परंतु मनुष्य कितीही चांगला असला तरी तोही एखाद्या वेळेस चुकतो, घसरतो. आणि यातच मौज आहे. या जगात गर्व कोणालाच नको. निर्दोष एक परमेश्वर आहे. आपण तर सारी धडपडणारी त्याची मुले. आत्याच्या प्रेमळ आठवणी प्रेमा सांगते. आफ्रिकेतील सांगते. आपण जाऊ आफ्रिकेतील वाघ हत्ती बघायला, सरोजा म्हणते. आफ्रिकेत कशाला, सर्कशीत येतेच पाहू, श्रीधर तिला जवळ घेऊन म्हणतो. श्रोते हो, सरोजा आणि प्रेमा यांच्या कथेचा हा शेवट होता. आता इथून नवीन कथा प्रारंभ होत आहे. नाव आहे साधू. नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. 20,000 जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेऱ्या वगैरे पुष्कळ होत्या. त्यामुळे नंदगावचे महत्त्व. शिवाय तेथे एक मोठा तुरुंग होता. लांब लांबचे कैदी नंदगावच्या तुरुंगात आणून ठेवण्यात येत. तुरुंग म्हणजे पृथ्वीवरचा नर्क. आज तुरुंग थोडे तरी सुधारलेले आहेत, परंतु त्या काळी तुरुंगात अपरंपार हाल असत. कैद्यांना पशूंही वाईट रीतीने वागवण्यात येई. जरा काही झाले की शिक्षा व्हायच्या. हातापायात जड साखळदंड पडायचे. फटके केव्हा बसतील त्याचा नेम नाही. तुरुंगात मोठी शिक्षा झालेले कैदी जिवंतपणे बाहेर पडणे जवळपास अशक्य असे. तुरुंगातील हालअपेष्टा बाहेरच्या जगात सांगण्यासाठी तो कधी येत नसे. निराशाने त्याचे आयुष्य कमी होई व तो तुरुंगातच मरे. तुरुंगातील जीवन म्हणजे भयान जीवन. कैदी रडला नाही असा एक दिवस जात नसे. सुस्कारे व अश्रू यांचेच वातावरण तुरुंगात असे. एके दिवशी सायंकाळच्या वेळी नंदगावात एक मनुष्य हिंडत होता. तो उंच होता. हाडेपेराने मजबूत होता, परंतु तोंडावर चिंता होती. त्याच्याजवळ काही नव्हते. अंगावर तेवढे फाटके कपडे होते. तो रात्रीपुरती निवाऱ्याची जागा शोधत होता. एका हॉटेलात शिरला. त्याने थोडे खायला मागितले. तेथील एका जागेवरच तो बसला. पैसे आहेत का रे भिकाऱ्या? आहेत 2 आणे. 2 आण्यात काय देऊ? जे देता येईल ते द्या. इतक्यात कोणीतरी त्या हॉटेलात आला. तो मालकाच्या कानात काही पुटपुटला व निघून गेला. ए भिकाऱ्या, इथे नाही तुला काही खायला मिळणार. इथून चालता हो बघू. असशील चोरबीर. खाशील 2 आण्यांचं, परंतु नेशील 2,000चं. मोठे हुशार असता तुम्ही या कामात. चल निघ, उठ इथून. एवढं खाऊन होऊ दे. पुढं आणलेला घास मागं नका नेऊ. ते काही नाही, तू आधी उठ. तो भिकारी बाहेर पडला आणि तो आणखी एका हॉटेलात शिरला. परंतु तेथेही मागासारखाच अनुभव आला. त्याला कोणत्याही खानावळीत किंवा हॉटेलात जागा मिळेना. शेवटी एका मोठ्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर तो बसला. थोड्या वेळाने तेथेच पडून राहिला. परंतु मालकाचा भैया बाहेर आला. तो कुत्र्यापेक्षाही मोठ्याने अंगावर बोरगुटला. त्याने त्या अनाथाला हाकलून दिले. आता तो गरीब बापडा गावाबाहेर निघाला. या गावात आपल्याला कोणीही निवारा देणार नाही असे त्याला वाटले. गावाबाहेर जावे, एखाद्या झाडाखाली पडावे असे त्याने ठरवले. तो आता दमून गेला होता. पोटात अन्न नव्हते तरी चालत होता. शेवटी एका झाडाखाली तो बसला. त्याच्या डोळ्यातून पाणी आले. तुरुंगातून सुटल्यावरही हे पोलीस का सारखे मागे? काय यांचा ससेमिरा? असे त्याच्या मनात येऊ लागले. एकदा चोर म्हणजे का कायमचा चोर? आम्हाला या जगात मग कुठेच का आदर नाही मिळायचा? अशा विचारात तो होता. परंतु त्याचे अश्रू पाहून आकाशाला जणू वाईट वाटले. आकाशाचे तोंड काळवंडले. एकाएकी ढग जमा झाले. तारे दिसेनासे झाले. टपटप असा जाड थेंबाचा पाऊस पडू लागला. वाराही जोराने वाहू लागला. देवही आपल्या पाठीशी लागला आहे असे त्या दुर्दैवी माणसाला वाटले. देवाच्या आकाशाखाली तरी रात्रभर पडू असे त्याला वाटत होते. परंतु ते आकाशही का रागावले? माझ्याखाली निजू नको, भिजवून टाकीन, नाहीतर उठ असे का आकाश त्याला सांगत होते? पाऊस जरा थांबला.
परंतु रात्री खूप येणार अशी लक्षणे दिसत होती. इतक्यात तिकडून एक मनुष्य आला. तो नांदगावात जात होता. झाडाखाली एक दुःखी मनुष्य आहे असे पाहून तो थांबला. रात्रीच्या वेळी इथं का रे बसलास? आज मोठा पाऊस येणार आहे. मग कुठं जाऊ? मला ना घर ना दार, सगळा ना सोयरा. कुठं जाऊ? या गावात कोणी रात्रीपुरता देखील आधार देईना. असाच सरळ जा, मग उजव्या बाजूला वळ. तिथे एक लहानसं घर आहे. घराभोवती बाग आहे. त्या घरी तुला जागा मिळेल. तिथे सर्वांना परवानगी आहे. तिथे कधीही कोणाला नकार दिला जात नाही. जा, तिथे जा. त्या घरात एक साधू व त्याची बहीण राहतात. अनाथांचं घर आहे ते. जगानं टाकलेल्यांना साऱ्यांना ते घर आधार देतं. असे सांगून तो भला मनुष्य निघून गेला. आमचा हा दुर्दैवी मनुष्य उठला व चालू लागला. काही वेळ चालल्यावर त्याला ते घर दिसले. कुत्री वगैरे तेथे नव्हती. तो घराजवळ आला. त्याने दार लोटले तर ते उघडले. दाराला कडी नव्हती. एकदम कोणीतरी उठले. दिवा लावण्यात आला. कोण तुम्ही? साधूने विचारले. मी एक अनाथ आहे. रात्रीपुरता आधार हवा आहे. गावात कोणीही जागा देईना. शेवटी तुमच्याकडे आलो. तुम्ही तरी निराश करणार नाही असं मनात धरून आलो आहे. या बसा. हे घर तुम्हा सर्वांचे आहे. बसा, बसा इथं. निजायची वेळ झाली म्हणून आत्ताच दिवा मालून पडलो होतो. तुमचं जेवण वगैरे झालं आहे ना? नाही. मग आधी जेवा. थांबा, मी ताईला उठवतो. तिला ताजा स्वयंपाक करायला सांगतो. अहो, तुम्ही म्हणजे देवच. देवाला का शिळपाका वाढायचं? आज उरलं सुरलं नसेलही काही. तुम्ही इथेच बसा, नाहीतर पडा. तुम्हाला पाय धुवायला पाणी देतो हो आणून. असे म्हणून तो साधू आत गेला. त्याने दुसरा दिवा लावला. घरातून बादलीवर पाणी आणून दिले. त्या दुर्दैवी माणसाने पाय धुतले. हा घ्या फडका. याला पुसा पाय आणि पडा इथे जरा. थोडी विश्रांती घ्या. आता होईल स्वयंपाक. ताई आणि मी पटकन करतो. आता घरच्यासारखंच राहा. संकोच नको, बरं का? साधू आत गेला. ताईही उठली. चूल पेटली. ताजा ताजा स्वयंपाक तयार झाला. ताईने एक पत्रावळ मांडली. परंतु तिचा तो भाऊ म्हणाला, ताई, पत्रावळ नको. ते कपाटात चांदीचं ताट आहे ना, ते मांडू. त्या ताटाचा आज उपयोग करू. आणि तो चांदीचा दिवा आहे ना, तो लावू. या पाहुण्यांसमोर लावतो दिवा. हसतेच काय ताई? या गरिबाला सर्वांनी हाकलून दिलं. आपण त्याचं सर्वोत्तम स्वागत करू. आपल्याकडे येऊन जाऊन या 2 मोलाच्या वस्तू आहेत. चांदीचं ताट माझ्या एका वाढदिवशी मागा मित्रानं दिलेलं, आणि तो दिवा, तोही असाच एकानं दिला होता. आठवतं का तुला? हो. तुम्ही सर्व हतपतितांना प्रेमाचा प्रकाश देता. सुष्ट दुष्ट म्हणत नाही. तुम्हाला काय देऊ? एक दिवा देतो. तुमचं जीवन म्हणजे प्रेमाचा दीप. असं म्हणून त्या एका गृहस्थानं तो दिवा दिला होता. मी कशी विसरेन? काढू मग तो दिवा? तो लावू? हो हो, काढ, लाव. मी त्यांना बोलावतो. पाट मांडण्यात आला. चांदीचे ताट ठेवण्यात आले. तो चांदीचा दिवा लावण्यात आला. किती सुंदर प्रकाश पडला होता. जणू त्या साधूच्या अंतरात्म्याचा तो प्रकाश होता. तो निराधार पाहुणा आत आला. ते स्वागत पाहून त्याचे हृदय उचंबळून आले. तो जेवायला बसला. आता पोटभर जेवा. महाराज, माझं एवढं स्वागत कशाला? मी कोण आहे हे जर कळलं तर तुम्ही माझा तिरस्कार कराल. मी एक पापी, दुष्ट. बास बास, काही बोलू नका. मला काही ऐकवू नका. तुम्ही चांगले आहात. उगीच स्वतःला वाईट का समजता? मनुष्य परिस्थितीने वाईट होतो. सामाजिक रचनेमुळे वाईट होतो. तुम्ही चांगलेच आहात. जेवा स्वस्थ. ताई, त्यांना वाढ ना, साधू म्हणाला. जेवण झाले. ताईने ताट लगेच घासून ठेवले. तो दिवाही तिने पुसून ठेवला. ती भावाला म्हणाली,
भाऊ हे कपाटात ठेव. असं नाही का खालीच, ठेव भिंतीशी, भाऊ म्हणाला. मी आता निसते, ताई म्हणाली. थांब, आपल्या पाहुण्यांना पांघरायला लागेल ना काहीतरी. त्या गाठोड्यात एक शाल होती ना, ती दे काढून. ताईने शाल काढून दिली. दमली भागलेली ताई झोपी गेली. साधूने पाहुण्यांसाठी स्वच्छ सुंदर अंथरूण तयार केले. त्यावरती शाल पांघरण्यासाठी ठेवली. नंतर तो त्या पाहुण्यास म्हणाला, या आपण दोघे प्रार्थना करू. पाहुणा आला. साधू व तो दोघेही शांतपणे बसले. त्या साधूने एक सुंदर प्रार्थना म्हटली. प्रार्थनेनंतर काही वेळ तो साधू डोळे मिटून बसला होता. नंतर तो पाहुण्यास म्हणाला, पहा, आता तुम्हाला उशीर झाला. दमले भागलेले तुम्ही शांतपणे झोपा. दिवा मालवला गेला. साधू झोपी गेला. पाहुणाही झोपला. रात्री पाऊस फार पडला नाही. त्या झाडाखालून साधूच्या घरी या अनाथ माणसाने यावे एवढ्यासाठीच जणू तो पाऊस आला होता. आता आकाश निर्मळ होते. तारेही चमचम करीत होते. त्या पाहुण्याची एक झोप झाली. तो जागा झाला. त्याला आता झोप लागेना. त्याच्या मनात निरनिराळे विचार येत होते. किती या साधूचे प्रेम, किती हा प्रेमळ स्वभाव. कसं यानं मला वागवलं. जणू मी त्याचा जावई, त्याचा देव. मला चांदीचं ताट, समोर चांदीचा दिवा. खरंच ते चांदीचं ताट खाली भिंतीशी ठेवलेलं आहे. तो दिवाही तिथेच आहे. या दोन्ही वस्तू मी लांबवल्या तर काय हरकत आहे. मी भांडवलाशिवाय उद्या धंदा तरी कोणता करू. जवळ देडकी नाही. पळवाव्या या दोन्ही जिन्सा. परंतु ही कृतज्ञता आहे. ज्यांनी इतकं प्रेम दिलं त्यांच्याच घरी का चोरी करू. सर्व जगानं मला दूर लोटलं. या महात्म्यानं मला पोटाशी धरलं. त्यानं माझ्यावर विश्वास टाकला. तू वाईट नाहीस, चांगला आहेस असं मला म्हटलं. त्याच्याकडे का मी चोरी करू. त्या साधूला काय वाटेल, ती काय म्हणेल. काही का म्हणत ना म्हणतील. त्याला जरूर होती म्हणून त्या वस्तू त्यानं लांबवल्या. नाहीतर मी उद्यापासून जगायचं कसं हा प्रश्न आहेच माझ्यासमोर. ही सत्सद्विवेक बुद्धी कशाला कुरकुर करते. गप्प बस ग, असं त्या पाहुण्याच्या मनात चालले होते. हो ना, चालले होते. सत्सद्वृत्तीचा झगडा चालला होता. शेवटी असत्सद्वृत्ती विजयी झाली. तो पाहुणा हळूच उठला. पाय न वाजवता मांजराप्रमाणे आत गेला. जरा थांबला. दोघांचे झोपेतील श्वासोश्वास ऐकू येत होते. साधू शांतपणे झोपला होता. आता ताईही गाढ झोपली होती. त्या पाहुण्यानं हळूसे ताट व तो दिवा उचलून घेतला. तो बाहेर आला. सारे शांत होते. पांघराला दिलेल्या शालीत त्या चांदीच्या वस्तू गुंडाळून तो बाहेर पडला. कोणीही बघत नव्हते. वरून तारे फक्त पाहत होते. कोणी कुत्री तेथे भुंकायला नव्हती. परंतु आता सत्सद्विवेक बुद्धी ओरडत होती. पहाट झाली. साधू उठला. त्याने नित्याप्रमाणे शौचमुखमार्जन केले. त्याचा कार्यक्रम ठरलेला असे. 12 महिने 13 काळ त्याप्रमाणेच चालायचे. तो पहाटे उठे. नंतर झाडांना पाणी घाली. फुलझाडांना पाणी घाली. काही सुंदर फुले तोडून घेई. मग थोडी भाकर खाऊन तो गावातील गरीब वस्तीत हिंडायला निघे. साधू येण्याची लहान मोठी माणसे वाट बघत असत. सूर्याची किरण येताच फुले फुलतात. त्याप्रमाणे साधूची प्रेमळ मुखमुद्रा पाहतच सर्व गोरगरिबांना आनंद होई. तो सर्वांची चौकशी करी. कोणी आजारी वगैरे तर नाही ना, ते पाही. कोणी आजारी असेल तर त्याच्याकडे जाई. त्याचे जरा पाय चेपी. तोंडावरून डोक्यावरून प्रेमाने हात फिरवी. किंवा एखादे सुवासिक फूल त्याच्या अंथरुणाजवळ ठेवी. खिडक्या उघड्या टाकी. घाण असली तर ती दूर करी. काही औषध सांगे. जवळ असेल तर देई. मुलांना गोष्टी सांगे. कोणाला खाऊ दे. अशा रीतीने त्याचा रोजचा वेळ जाई. 11 वाजेपर्यंत सर्व दरिद्री नारायणांच्या वस्तीतून हिंडून आल्यावर तो स्नान करी. नंतर प्रार्थना करून जेवे. थोडा वेळ वामोक्षी करी. नंतर काही वाची. पुन्हा एकदा गावातून हिंडून येई. सायंकाळी घरी येई.
पुन्हा झाडांना फुलझाडांना पाणी. नंतर बाहेर खाट टाकून पडे. जेवण व प्रार्थना झाल्यावर तो बाहेरच निजे. पाऊस असला तरच तो आत निजे. बाहेर खाटेवर पडून आकाशातील मंगल व पवित्र तारे पाहत पाहत तो झोपी जाई. साधू म्हणे, माझे काम एकच, दिवसा पृथ्वीवर फुलं फुलवणं व रात्री देवाच्या अंगणात आकाशातील फुलं बघणं. साधू याप्रमाणे खरोखर वागे. तो पहाटे व सायंकाळी फुलझाडांना पाणी घालून त्यांच्यावर फुले फुलवी. इतकेच नव्हे तर गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन तेथील स्त्री पुरुषांना लहान थोरांना सहानुभूतीचे पाणी देऊन त्यांची जीवने फुलवी, त्यांचे मुखकमले फुलवी. साधूची मोठी बहीण होती. ती विधवा होती. तिला न मूल ना बाळ. ती आपल्या भावाला मदत करी. तिचे त्याच्यावर फार प्रेम. त्याचे दुखले खुपले तर ती बघे, स्वयंपाक करी. मिळेल वेळ तेव्हा जप करीत बसे. साधूच्या घराला कधी कुलूप नसे. तो प्रथम कडी लावी, परंतु पुढे कडी कोयंडेही त्याने काढून टाकले. आपल्याला कसलं भय आहे काय आपणाजवळ, असे तो म्हणे. एखाद्या वेळेस ताई त्याला रागावे, तुला व्यवहार अगदीच कळत नाही असे म्हणे. परंतु साधू हसे, गोड हसे. आजही साधूचा तोच कार्यक्रम सुरू झाला. तो फुले तोडीत तोडीत घराच्या बाहेर आला. घरातून ताई उठली. तिने चूल सारवली. सडा सारवण तिने केले. ती चांदीची भांडी नीट पुसून कपाटात ठेवावी म्हणून ती आली. पाहते तर तिने चांदीची भांडी दिसत नव्हती. तो पाहुणाही कुठे दिसेना. भाऊ, अरे भाऊ, तिने हाक मारली. काय ग ताई, ते पाहुणे कुठे गेले? अकस्मात आले, अकस्मात गेले. आपल्याकडून त्यांची काही अधिक सेवा व्हायची होती. दुर्दैव आपले, खरंच दुर्दैव. अरे तो लफंग्या होता. बहुत करून चांदीचं ताट व दिवा घेऊन गेला. घरात 2 वस्तू नाहीत. चोर असावा तो. तरी तुला आधीपासूनच सांगत होते, या 2 वस्तू विकून टाकाव्या व पैसे गरिबांना द्यावे. परंतु तू ऐकले नाहीस. प्रेमाच्या देणग्या का कोणी देतं, असं आपलं तुझं सदानकदा सांगणं. आपल्या घरात त्या वस्तू होत्या म्हणून त्या चोरी करण्याचा त्याला मोह झाला. आपणच वाईट. गरीब लोक जगात उपाशी असता घरात सोनं चांदी ठेवण्याचा अधिकार काय? ती गरिबांची रोटी आपण चोरून ठेवली होती. ताई, बरं झालं, घर निर्मळ झालं. आपल्यामुळं त्या पाहुण्यांच्या हातून चूक झाली. आपला दोष, परंतु आता काय करायचं? असो, तू घरात वाटेल त्याला घेतोस. मनुष्य कोण कसा असेल याची विचारणाही तू करीत नाहीस. तू अगदी बावळट आहेस. जरा तरी विचार नको का करायला? ताई, आपण स्वतः वाईट नाही ना वागत. एवढाच माणसाने विचार करावा. दुसऱ्यांची चिकित्सा मी कशाला करू? मला माझं जीवन निर्मळ करून दे. जगाला आपण चांगलंच म्हणावं. आपली श्रद्धा जगावर लादावी. आपला संकल्प जगावर लादावा. त्याचा आज ना उद्या कधीतरी उपयोग होईलच. आपण अविश्वासी माणसावर सुद्धा विश्वास टाकतो. त्याचा केव्हाचा तरी सत्परिणाम झाल्यापासून राहणार नाही. मनुष्याला सुधारला हाच मार्ग आहे असे मी जाणते. मी आता जातो. भाकर खाऊन जा, विसरलाच वाटतं. कर लवकर. बहीण भावाचे असे बोलणे चालले होते. तो तिकडून काही पोलीस एका माणसाला मारीत आणत होते. ते साधूकडे येत होते. साधू अंगणात उभा राहिला. ताईही तेथेच उभी राहिली. का मारता? मनुष्याला पशुप्रमाणे वागू नये, साधू म्हणाला. साधू महाराज, यानं तुमच्याकडच्या वस्तू चोरल्या आहेत. चांदीचं ताट व चांदीचा दिवा, त्याच्यावर तुमचं नाव आहे. हा चोर आहे, मोठा बदमाश आहे. कालच तो सुटला. आम्ही त्याच्या पाळतीवरच होतो. गावात त्याला कुठे जागा मिळू दिली नाही. तुम्ही त्याला जागा दिलीत, परंतु जिथे जेवला तिथेच चोरी केली. फटके मारले पाहिजेत हरामखोराला, मुख्य पोलीस म्हणाला. मी यांना ओळखतो. माझ्याकडे ते रात्री झोपले. मीच त्यांना ते ताट व तो दिवा देऊन टाकला.
तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी कुठं जावं? जवळ एक गिळकी नाही. मी त्यांना या 2 वस्तू देऊन म्हटलं, या वस्तू विका. जे पैसे मिळतील त्याच्या आधारे काही उद्योग करा. भाजीपाला विका, चिवडा शेव विका, काही प्रामाणिक उद्योग करा. त्यांनी या सर्व वस्तू चोरलेल्या नाहीत. उगी संशयावरून त्यांना मारलं आणि तुम्ही मला विचारलं पाहिजे होतं. सोडा वाईट असतो. आपल्या अशा दुष्ट वर्तमानानं निराश होऊन तो खरोखरच वाईट बनेल. एवीतेवी चोर चोर नेहमी म्हणतात, तर करूच या चोरी. एवीतेवी दुष्ट म्हणतात, तर होऊच या दुष्ट. असा मनुष्य म्हणू लागतो. म्हणूनच दुसऱ्यांविषयी नेहमी संकल्प करावा. जा तुम्ही, सोडा त्यांच्या दंडाचा दोऱ्या, साधू म्हणाला. मग हा सांगत होता ते खरं म्हणून? पोलीस म्हणाले. काय सांगत होता? साधूने विचारले. की त्या साधूबुवानं मला या 2 वस्तू दिल्या आहेत. मी चोरल्या नाहीत. परंतु त्याच्या सांगण्यावरून आमचा विश्वास बसेना. आता तुम्हीच सांगत आहात तर सोडतो याला. परंतु साधू महाराज, हे जग फारसं चांगलं नाही. जे चांगलं केलं पाहिजे त्याला प्रेम हाच मार्ग, साधू म्हणाला. पोलीस निघून गेले. तो चोर तेथेच उभा होता. त्याची मान खाली झाली. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते. गड्या, हे पाणी तात्पुरत्याच्या पश्चातापाचं न होता खऱ्या शेवटच्या पश्चातापाचं असू दे. तुझा आत्मा आज मी वाचला आहे. पुन्हा तो मलिन होऊ देऊ नकोस, समजलास ना? तुझ्यासाठी काल रात्री प्रार्थना केली, पुन्हाही करीन, असे म्हणून साधूने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तो चोर ते दिवा ताट परत देऊन गेला. नको ती, खरंच मी तुला दिली आहेत. जा आता. तुझं नाव काय? साधूने विचारलं. वालजी, असं तो थरथरणारा चोर म्हणाला. साधू कामाला गेला. ताई घरात गेली. वालजीही कृतज्ञतेने ओथंबून निघून गेला. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. कथेचा नवीन भाग पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. ही कथा लवकर संपूनच आपण वपू काळ्यांच्या रंगमनाचे या पुस्तकाची सुरुवात करणार आहोत. तर नक्कीच सोबत राहा. भेटूयात पुढील भागात.